नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, नुकतीच सकाळी सकाळी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती बातमी म्हणजे पोलीस भरतीची जी काही जाहिरात प्रसिद्ध होणार होती, ज्याची आजपर्यंत आपण त्या ठिकाणी वाट पाहत होतो, ती जाहिरात अखेर आज प्रसिद्ध झालेली आहे। सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही ती बातमी त्या ठिकाणी बघितलेली असेल किंवा ती आपण पाहणारच आहोत की कशा पद्धतीची ती जाहिरात आहे। मात्र जो काही प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आता आपली संपलेली आहे। मागच्या वर्षभरापासून तुम्ही जी काही मेहनत घेत होतात त्या मेहनतीला तुम्हाला आता त्या ठिकाणी एक टार्गेट जे आहे, एक ठराविक डेट जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी आलेली आहे। मग कधी फॉर्म भरायचा आहे, कधी एक्झाम होईल, कधी त्या ठिकाणी ग्राउंड होईल, या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा इथून पुढे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला आपल्या या अभ्यास मित्र सरळ सेवा नावाच्या YouTube चॅनलवर मिळत जातील। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। त्याशी संबंधित लागणाऱ्या सगळ्या बाबी तुम्हाला, सगळे लेक्चर, सगळ्या बाबी त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या इकडे तुम्हाला मिळून जाणार आहेत आपल्या या सरळ सेवा चॅनलवर। तर लक्षात घ्या, नेमकी जाहिरात काय आहे, कधी त्या ठिकाणी काय फॉर्म वगैरे भरणार आहे, सगळ्या बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूयात। आता मुळात जर आपण बघितलं तर सकाळच्या या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला ही जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये जर बघितलं तर जालना जो आहे त्या जालना इथल्या पोलीस शिपाई भरतीची ही जी काही जाहिरात आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। हळूहळू एक एक फॉर्म, एक एक जिल्ह्याची त्या ठिकाणी ही जी काही जाहिरात आहे ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होत जाईल आणि मग त्यानुसार सविस्तर जाहिरात जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी वेबसाईटवर मिळून जाईल। कोणती वेबसाईट आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी ती तुम्हाला वेबसाईट मिळून जाईल। तिथून तुम्ही ते त्या ठिकाणी फॉर्म वगैरे जे आहेत ते भरू शकता। आता आजच्या या वर्तमानपत्रामध्ये जर आपण बघितलं तर जे काही जालना जिल्हा आहे त्या जालना जिल्हा पोलीस शिपाई यांची पोलीस भरती 2024-25 ची जाहिरात प्रसिद्ध त्या ठिकाणी झालेली आहे। ठीक आहे, मग रिक्त असलेले पद जर आपण बघितले पोलीस शिपायाचे जालना जिल्ह्यासाठी तर ते 156 पद त्या ठिकाणी, 156 पदासाठीची ती जाहिरात जालना जिल्ह्याची त्या ठिकाणी आलेली आहे। मग आता या जालना जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज तुम्हाला कधी करता येणार आहेत, तर अर्ज तुम्हाला करता येणार आहेत मित्रांनो 29/10/2025 ते 30/11/2025, म्हणजे जवळपास एका महिन्याचा हा कालावधी आहे। ज्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करता येणार आहे, तर फॉर्म भरता येणार आहे, अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो इथं काय म्हटलेलं आहे की इकडे एक तुम्हाला संकेतस्थळ त्या ठिकाणी दिलेलं आहे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता जाहिरात जी आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। म्हणजे त्यांनी आधी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली, दुपारनंतर ती जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तररित्या त्या पाहायला मिळेल आणि मग त्यामध्ये तुम्हाला वयामध्ये जी काही सूट आहे ती दिलेली आहे का काय, ह्या सगळ्या बाबी सविस्तररित्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिळून जातील, लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की वय वाढी संदर्भात सुद्धा मुलांच्या त्या ठिकाणी खूप साऱ्या मागण्या होत्या, वयामध्ये सूट द्यावी या त्या ठिकाणी मागण्या होत्या, त्या सगळ्या आपल्याला त्या सविस्तर जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी मिळून जातील आणि त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेऊन येऊयात। ओके, तर हा भाग लक्षात घ्या। ठीक आहे, तर आता ही सगळी इथं तुम्हाला लक्षात घ्यायची ही जाहिरात आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं सोलापूर ग्रामीण पोलीस जे आहे, सोलापूर ग्रामीण पोलीस त्याच्या ज्या काही पोलीस शिपाई पदाच्या जागा आहेत त्या 90 आहेत, त्या सोलापूरची सुद्धा त्या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सोलापूर शहराची सुद्धा त्या ठिकाणी जाहिरात जी आहे ती आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। पोलीस शिपायाचे 73 पद आहेत आणि पोलीस शिपाई बँड्समनचे 6 पद आहेत। म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळी पदं जी आहेत ती आणखी म्हणजे ऍड होत जाणार आहेत, लक्षात ठेवा। सर्वांसाठी त्या ठिकाणी जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होऊन जातील प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या। ठीक आहे, लक्षात ठेवायचंय। सोलापूर शहर पोलीस, पोलीस शिपाई आणि बँड्समन पोलीस यांची सुद्धा त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सोलापूर शहरसाठी 73 जागा आहेत आणि बँड्समनसाठी 6 जागा आहेत। ओके, आणि मग त्यासाठी 29/10/25 ते 30/11/2025 या दरम्यान तुम्हाला इकडे हे अर्ज जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। म्हणजे आता एका मागोमाग एक जर आपण बघितलं तर वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी ते जाहिरात तुम्हाला दिसतील आणि सविस्तर जाहिराती सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जातील आणि ही वेबसाईट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आणि आपल्या अभ्यास मित्राच्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वात कमी फी मध्ये एक प्रॉपर पोलीस भरतीचा कोर्स जो आहे तो तुमच्यासाठी त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत। यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी त्या ठिकाणी व्हावी हा त्यामागचा हेतू आहे। त्यासाठी आपलं अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करा, प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करू शकता।
किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक दिली जाईल, तिथून तुम्ही त्या ठिकाणी ते ऍप्लिकेशन जॉईन करू शकता. अभ्यास मित्र एमपीएससीचं वेगळं आहे आणि अभ्यास मित्र सरळ सेवा लक्षात ठेवा. आपल्याला सरळ सेवेवर हा कोर्स त्या ठिकाणी मिळून जाईल, ज्यामध्ये सगळ्या बाबी डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तुमचं जे काही सगळा सिलेबस असेल पोलीस भरतीचा तो आपल्या या ऍप्लिकेशनमध्ये आपण कमीत कमी फीस मध्ये त्या ठिकाणी सगळ्या बाबी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यांसाठी खुशखबर असणार आहे. एक वेगळा तुम्हाला धमाका जो आहे तो या ठिकाणी या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये अभ्यास मित्रचा सुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे. तर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला आणखी कशावर व्हिडिओ हवे आहेत, त्यानुसार आपण व्हिडिओ तुम्हाला देत जाऊया. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.